शिवगौरीच्या नंदना घ्यावी चरणी ही वंदना वक्रतुंडा हे लंबोदरा रे तुझे वेड लागू दे साऱ्या जना आधी कृपाच्या जानना फुलाच्या वंदना आधी माता तुझ्या एक तुझा गणाकार शिवलोकावरा आला तोरणाती तुझा काढू आदर भावनानी बोधन अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है। बाय। शिवराय भावांनो, आज आपण आलेलो आहोत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे बाप्पा कमिंग सून, गणपती बाप्पाचा व्हिडिओ आहे। तरी आजचा व्हिडिओचा तुम्ही प्रिव्ह्यू बघून घेतलाच असाल। तशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला एडिट करायचा असेल तर अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तो ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता। त्यानंतर तो ओपन करायचा आहे। अलाइट मोशन ओपन केल्यानंतर तुम्हाला आपल्या यूट्यूब डिस्क्रिप्शनमध्ये शेक इफेक्ट आणि बीटमार्क प्रोजेक्ट दिलेले आहेत, तिथून तुम्ही बीटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेऊ शकता। त्यानंतर बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। त्यानंतर अशा प्रकारचा तुम्हाला दिसून येईल। त्यानंतर तुम्हाला इथे टेक्स्ट दिलेले आहे, ते घेऊन झाल्यानंतर तुम्हाला जे मटेरियल दिले आहे डिस्क्रिप्शनमध्ये तो डाउनलोड करायचा आहे, गणपती बाप्पाचा फोटो। आणि इथून प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावर क्लिक करून तो फोटोज तुम्हाला घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारचे फोटो तुम्हाला घ्यायचे आहेत आणि 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे आणि पुढच्या बीटमार्कवर जाऊन कट करायचा आहे। अशाच प्रकारे तुम्हाला सर्व फोटोज टाकून घ्यायचे आहेत। अशा प्रकारच्या फोटोज तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत। सर्व फोटो तुम्हाला टाकून घ्या, तुम्ही टाकून घ्या। तोपर्यंत मी व्हिडिओ स्किप करतो, कारण व्हिडिओची जास्त व्हिडिओ मोठा होत नाही। अशा प्रकारे तुम्हाला समोर पण फोटो लावून घ्यायचे आहेत। अशा फोटो लावून घ्यायचे आहेत। तरी मित्रांनो बघू शकता, अशा प्रकारचे फोटो लावून घेणं झाले आहे आपलं। त्यानंतर तुम्हाला 10.2 वर यायचं आहे। त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला बॅक जायचं आहे आणि जो आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा आहे। तो ओपन केल्यानंतर जो आपली खालची गणपतीची लेअर लिहिलेली आहे त्यावर क्लिक करून इफेक्टवर क्लिक करून 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे आणि बॅक जायचं आहे। परत आपला बीटमार्क ओपन करायचा आहे। तो ओपन केल्यानंतर आपल्याला समोर जायचं आहे। त्यानंतर 10.2 वर गेल्यानंतर तुम्हाला या पहिल्या फोटोला तो इफेक्ट लावून घ्यायचा आहे, पेस्ट इफेक्ट करून टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला असं केल्यानंतर एक फोटो सोडायचे आहे आणि 14.26 वर यायचं आहे आणि त्या फोटोला परत इफेक्ट लावून पेस्ट करून टाकायचा आहे। त्यानंतर अजून एक फोटो सोडायचे आहे आणि 19.20 वर आल्यानंतर त्या पण फोटोला तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्यानंतर अशाच प्रकारे पुढे एक फोटो सोडायचे आहे आणि 24.15 वर यायचा आहे, तिथे पण इफेक्ट लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे एक फोटो सोडून तुम्ही इफेक्ट लावायचा आहे। तरी मी लावून घेतो आणि तुम्ही पण लावून घ्या। अशा प्रकारे काही फोटोला इफेक्ट लावून घेतल्यानंतर तुम्हाला परत बॅक जायचं आहे आणि परत आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि जो 2 नंबरचा गणपतीचा फोटो आहे तो ओपन करून इफेक्टवर कॉपी करून 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे आणि बॅक जाऊन परत बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला 12 जो आपण एक फोटो ठेवला होतो मध्ये त्या फोटोला इफेक्ट लावून घ्यायचा आहे। 12.14 वर यायचं आहे आणि त्या फोटोवर क्लिक करून इफेक्टवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे। अशा प्रकारे जो एक फोटो सोडला होतो आपण त्या सर्व फोटोला इफेक्ट देऊन टाकायचा आहे, पेस्ट इफेक्ट करायचा आहे। अशाच प्रकारे तुम्ही पण सर्व फोटोजला लावून घ्या, पेस्ट करून टाका। मी पण अशा प्रकारे पेस्ट करून टाकतो। मित्रांनो बघू शकता कसे इफेक्ट आपले लागलेले आहेत। त्यानंतर तुम्हाला परत आपल्या शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। बॅक जाऊन परत शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला जो CC नावाच्या 2 जे लेयर दिसत आहेत त्या लेयरवर होल्ड करून दोन्ही प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आणि 2 कॉपी 2 लेयर्सवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बॅक यायचं आहे आणि बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि पेस्ट 2 लेयर्स करून टाकायचे आहेत। त्यानंतर त्या 2 लेयर व्हिडिओला एक प्रकारचे अशा लागून गेलेले आहेत। त्यानंतर तुम्हाला
परत 9.14 वर यायचं आहे. प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावर जायचं आहे आणि जो आपला ब्लॅक शेडो PNG दिलेला आहे तो PNG लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्या. प्लसवर क्लिक करून लावून घ्यायचा आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे आणि तो बरोबर साईजमध्ये असा बसून घ्यायचा आहे. अशा प्रकारे त्याची कमी जास्त लेंथ करून तुम्ही तो बसून घ्यायचा आहे आणि सगळ्यात 29.1 पर्यंत लास्टपर्यंत यायचं आहे आणि त्या इमेजवर क्लिक करून त्याची लेंथ लास्टपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अशा प्रकारे घेतल्याच्या नंतर तुम्हाला परत 9.14 वर यायचं आहे आणि प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि मीडियावर जाऊन तुम्हाला जो बाप्पा नावाचा PNG दिलेला आहे तो PNG घ्यायचा आहे आणि मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन त्याची साईज मोठी करायची आहे आणि अशा प्रकारची जो इमेज आहे त्या इमेजला बसून घ्यायचं आहे आणि त्याची पण लेंथ लास्टपर्यंत करायची आहे. तरी बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारची जी इमेज आहे ती इमेज एक नंबर बसलेली आहे. तरी तुम्हाला परत लास्टला येऊन ज्या या CC नावाच्या 2 ज्या लेयर घेतल्या होत्या त्या असं वर करायचं आहे. अशा प्रकारे वर केल्यानंतर तुम्हाला परत स्टार्टिंगला यायचं आहे आणि प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करून जो आपला कोणता लोगो असेल तो लोगो लावून घ्यायचा आहे. मूव्ह अँड ट्रान्सफर जाऊन त्याची पण साईज कमी जास्त करून त्याला अशा वरच्या कोपऱ्यामध्ये लावून घ्यायचं आहे. त्याची साईज कमी जास्त करून तुम्हाला असं कोपऱ्यात एका लावून घ्यायचं आहे. मी लावून घेतो, तुम्ही आणि त्याची साईज परत लास्टपर्यंत यायचं आहे आणि त्याला लेंथ त्याची लांब अशी करायची आहे. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारची लेंथ बघली आहे. झाल्याच्या नंतर अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला व्हिडिओ एक नंबर झालेला आहे. त्यानंतर वरच्या कोपऱ्यामध्ये क्लिक करून तुम्ही खाली एक्सपोर्टवर क्लिक करून हा व्हिडिओ अशा प्रकारे सेव्ह करून ठेवता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद भावांनो. जय शिवराय.